जळगाव लोकसभेत रक्षा खडसेंना तिकीट देऊन भाजपनं एकनाथ खडसेंसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गोची केल्याचं बोललं जात आहे आणि रावेर लोकसभेबरोबरच आता जळगाव लोकसभेचं समीकरण काय आहे पाहूया। जळगाव जिल्ह्यातल्या दोन्ही लोकसभांची गणितं यंदा रंजक झाली आहेत। एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यानं यंदा भाजप रक्षा खडसेंचं तिकीट कापेल अशी चर्चा होती। त्यात जयंत पाटलांनी रावेरातून एकनाथ खडसेंच्या तिकिटाचे संकेत दिले होते। मात्र भाजपनं डाव टाकल्यानं रावेरमधून महाविकास आघाडी कुणाला उतरवणार याची उत्सुकता वाढली आहे। दुसरीकडे सुनेला भाजपनं पुन्हा संधी दिल्यानं एकनाथ खडसे सुद्धा काहीसे बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय। रावेर लोकसभेत चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर आणि मलकापूर या 6 विधानसभा आहेत। 2019ला भाजपकडून रक्षा खडसे विरुद्ध काँग्रेसच्या उल्हास पाटील यांच्यात लढत झाली। खडसेंना 6,55,386 तर उल्हास पाटलांना 3,19,504 मतं पडली। खडसे 3.25 लाखांहून जास्तीच्या मतांनी जिंकल्या होत्या। भाजपनं रक्षा खडसेंना तिकीट देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शह दिलाय आणि दुसरीकडे तिकिटाच्या आशेनं काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या उल्हास पाटील आणि त्यांच्या लेकीचीही कोंडी झाली आहे। 28 ऑक्टोबर 2023 उल्हास पाटलांनी काँग्रेससाठी रावेरमधून दावा केला। 24 जानेवारी 2024 लेकीसह त्यांचा भाजप प्रवेश झाला। मात्र 13 मार्चला भाजपनं रक्षा खडसेंनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली। दोन्ही लोकसभा ज्या आहेत त्या आम्ही मागणार आहोत, जळगाव आणि रावेर लोकसभा। हे सरकार जे आहे हे लोकल बॉडीच्या इलेक्शन्स काही घेत नाहीये, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, त्यामुळे घाबरतायत ते। नरेंद्र भाई मोदी साहेब त्यांनी या देशाला जगामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करून दिलं। आदरणीय बावनकुळे साहेबांची माझी भेट नाही, पण माझी कन्या त्यांना भेटल्यानंतर त्यांनी तिचं असं स्वागत केलं की त्या माध्यमातून नेतृत्व कसं असतं त्या दृष्टीने त्यांनी मला बावनकुळे साहेबांचं वर्णन केलं। तुर्तास रावेर लोकसभेत भाजपच्या रक्षा खडसेंविरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून खडसेंच्याच कन्या रोहिणी खडसे, रवींद्र भैया पाटील आणि अतुल पाटलांचं नाव चर्चेत आहे। रोहिणी खडसेंचं नाव निश्चित झालं तर बारामती सारखीच नणंद विरुद्ध भाऊचे लढत रावेर मतदारसंघातही होऊ शकते। रोहिणी खडसे उमेदवार असू शकतात महाविकास आघाडीचे? असू शकतात, कारण सर्व काल सगळ्यांचं जागर त्यांच्या नावाने होत आहे। जळगाव लोकसभेत भाजपनं स्मिता वाघ यांना संधी दिली आहे। त्यांच्या विरुद्ध यंदा महाविकास आघाडीकडून ठाकरे गटात नुकताच प्रवेश झालेल्या ललिता पाटील यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे। जळगाव लोकसभेत अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण या 6 विधानसभा आहेत। गेल्यावेळी भाजपचे उन्मेष पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकरांमध्ये लढत झाली होती। उन्मेष पाटलांना 7,13,874 तर देवकरांना 3,02,257 मतं पडली। पाटलांचा 4 लाखांहून जास्त मतांनी विजय झाला होता। रवी गोरेसह खेमचंद कुमावत, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।